शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाने लोकांचा संताप। मालेगाव प्रकरणात भगव्या दहशतवादावर बोलताना ते म्हणाले, सनातन धर्म हा भारताच्या विनाशाचे कारण आहे। मराठी विरुद्ध हिंदी भाषा वाढला। शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केले। म्हणाले, आम्ही मराठीसाठी हिंसाचाराचा अवलंब करू, तुम्हाला जे हवे ते करा। जुलैचा हप्ता येण्यापूर्वीच बहिणींना धक्का। रक्षाबंधनापूर्वी 80,000 पेक्षा अधिक बहिणींना अपात्र घोषित करण्यात आले। लाडकी बहीण योजनेच्या घोटाळ्यावरून विरोधक आता आक्रमक होत आहेत। मुंबईकर सावधगिरी बाळगत आहेत। आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज। महाराष्ट्रातील काही भागात येलो अलर्ट जारी। राज ठाकरे यांच्या डान्स बार विरोधी भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलच्या नाईट रायडर बारची तोडफोड केली। पोलिसांनी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। मुंबईत कबूतरखाना हटवण्यावरून श्रद्धा विरुद्ध आरोग्य लढाई। न्यायालयाच्या FIR दाखल करण्याच्या निर्णय विरुद्ध जैन समाजाचा रोष। कारवाई विरोधात कुलाबा येथे प्रचंड निदर्शने। मुंबई अहमदाबाद महामार्गाची दुरवस्था। खड्डेमय रस्ते वाहन चालकांना त्रास देत आहेत। अपूर्ण दुरुस्तीचे काम अपघातांना आमंत्रण देत आहे। मुंबई मेट्रो लाईन 3 पूर्णपणे कार्यरत आहे, परंतु अंतिम टप्प्याचे लॉन्चिंग अद्यापही लांबणीवर। चाचणी रन आणि सुरक्षा मंजुरीमध्ये विलंब झाल्यामुळे ऑगस्टमध्ये होणारे उद्घाटन सध्या पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे। वरळीच्या 78 वर्षीय मच्छीमाराला दुर्मिळ मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाची लागण झाली, ज्यामुळे त्याचा डावा पाय कापावा लागला। चिंताजनक समुद्र किनाऱ्यांवर विब्रियो विलियनफिक्स नावाच्या बॅक्टेरिया पसरल्याने BMCला धक्का बसला। सीवूड्स नेक्सस मॉलमधील 7-Eleven आउटलेटमध्ये आईस्क्रीम ट्रेमध्ये उंदीर फिरतानाचा व्हिडिओ नवी मुंबईमध्ये व्हायरल झाला, ज्यामुळे आता स्वच्छतेबाबत प्रचंड नाराजी आणि चौकशीची मागणी। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी वादग्रस्त विधान केले। तुम्ही मागितलेली रक्कम आम्ही स्वीकारू, कारण ती सरकारची आहे, आमच्या वडिलांची नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इशाऱ्यानंतर वादग्रस्त विधाने सुरूच आहेत। मुंबईतील जोगेश्वरी येथे इन्स्टंट लोन ॲपद्वारे एका महिलेची फसवणूक झाली। पैसे देऊनही तिचे AI निर्मित अश्लील फोटो व्हायरल करण्यात आले। पोलिसांनी गुन्हा दाखल केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील घराला बॉम्ब निवडवण्याची धमकी मिळाली। काही तासातच आरोपींना अटक करण्यात आली। जितेंद्र आव्हाडांच्या विधानानंतर एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला। म्हणाले की व्यवस्थेवर दबाव आणणाऱ्यांची नार्को चाचणी करावी। सनातनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांचा लपलेला चेहरा उघड होईल। मुंबईच्या अंधेरी भागात एका महिलेची फसवणूक झाली। एका हाय स्पीड टँकरने स्कूटरला धडक दिली आणि ॲक्टिवा चालवणाऱ्या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी आहे। एकीकडे दुसऱ्या राज्यातील लोकांना नाराजीच्या नावाखाली मारहाण केली जात आहे, तर दुसरीकडे त्यांच्या सोबत फ्रेंडशिप डे साजरा केला जात असताना आता पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी इतर राज्यातील विद्यार्थ्यांना फ्रेंडशिप बँड बांधले। बोरीवली वसई लोकल ट्रेनमध्ये मध्यधुंद कॉन्स्टेबल अमोल सपकाळेने महिलेचा छेडछाड केल्याच्या घटनेमुळे आता सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। आरोपी पोलिसांना अटक केली आहे। मुंबईच्या टिळकनगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस। आशापुरा ग्रुपच्या संचालकांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने FIR दाखल केली। राणी मुखर्जी तिचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायकला पोहोचली। सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यामुळे तिने सरकारचे आभार मानले। सोलापूर रेल्वे स्थानकावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, त्यामुळे रेल्वे स्थानकांवर तासभर वीज पुरवठा बंद होता। अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। काहीच वेळानंतर सेवा पुन्हा सुरू झाली।